मुंडे साहेबांना अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून स्वतःचं एक नेतृत्व तयार केलं आणि पाहता पाहता महाराष्ट्र आणि देशाचं नेतृत्व करण्याची कुवत आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांमध्ये होती. त्या मुंडे साहेबांना अर्जुनराव कधी जात पात बघितली नाही. अनेक जाती धर्माच्या मुलांना त्या ठिकाणी मोठं करण्याचं काम जर या बीड जिल्ह्याच्या कोणत्या नेत्याने केलं असेल तर त्यांचं नाव आहे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार बनवण्याची खऱ्या अर्थानं गोरे साहेब फॅक्टरी जर कोणाला म्हणायचे तर मुंडे साहेबांना म्हणायचे. आणि या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताई यांनी ज्यावेळेस या लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला